ग्रामीण भाग महिला सरपंच गावकऱ्यांची तक्रार प्रकरण कोर्टात। सरपंच पद गेलं पण महिला सक्षमीकरणाचं उदाहरण देत सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णयच फिरवला। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। ते ग्रामपंचायत सरपंचाला पदावरून हटवण्याच्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टाने गंभीर स्वरूप दिलंय। जळगावच्या विचखेडा गावातील महिला सरपंचाला पदावरून काढून टाकण्याचा आदेश रद्द करून सुप्रीम कोर्टाने महिला सक्षमीकरणाला विरोध करणाऱ्या मानसिकतेचे कान टोचले आहेत। जनतेतून निवडून आलेल्या ग्रामीण भागातील एका महिला प्रतिनिधीला पदावरून काढून टाकणं हे इतक्या सहजपणे घेता येणार नाही, अशा शब्दात न्यायालयाने सुनावलंय। हे प्रकरण आहे जळगावच्या विचखेडा गावचं। झालं काय तर जळगाव जिल्ह्यातील विचखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा पानपाटील यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तक्रार केलेली। सरकारी जमिनीवर बांधलेल्या घरात मनीषा या सासू सासऱ्यांसोबत राहत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं। तर हा आरोप खोडून काढतानाच सरपंच मनीषा यांनी आपण पती आणि मुलांसोबत भाड्याच्या घरात वेगळं राहत असल्याचं म्हटलं होतं। या प्रकरणी गावातील ओंकार वर्णा भेल, आसाराम सुभान गायकवाड, गणपत दौला भेल आणि पंडित गोब्रू पवार यांनी 5 फेब्रुवारी 2022 ला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी पानपाटील यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवलं आणि नंतर विभागीय आयुक्तांनीही हाच निर्णय कायम ठेवला। यावर मनीषा पानपाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण 3 ऑगस्ट 2023 ला उच्च न्यायालयाने अपीलकर्त्याची याचिका फेटाळली आणि सरपंचाला पदावरून हटवण्यास मान्यता दिली। यावर पानपाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि अखेर सर्वोच्च न्यायालयात मनीषा पानपाटलांना न्याय मिळाला। एक महिला सरपंचपदी निवडली गेली हे वास्तव गावकऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचं सांगणारं हे एक उत्तम उदाहरण असल्याचं यावेळी न्यायालयाने नमूद केलं। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वला भुइया यांनी हा निकाल देतानाच ग्रामीण भागातील मानसिकतेवर देखील भाष्य केलं। एक महिला ही सरपंच पदावर विराजमान होऊन गावच्या वतीने निर्णय घेईल आणि तिच्या निर्देशांचं आपल्याला पालन करावं लागेल हे वास्तव ग्रामस्थ स्वीकारू शकत नसल्याचं वास्तव मांडणारा हा निकाल ठरला। तर विनाकारण 2.5 वर्ष सत्तेपासून दूर ठेवलं म्हणत मनीषा पानपाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी निवडून आल्यावर 6 महिन्यानंतर 6 महिने पंचायतीत थांबली, पण 6 महिन्यानंतर गावकऱ्यांनी कामकाजावरून विषय लांबवला की त्यांनी मला अतिक्रमण सरपंच अतिक्रमणमध्ये राहतो बुवा असं म्हणून त्यांनी अर्ज केल्यानंतर मला वाटलं की मला कुठेतरी न्याय मिळेल म्हणून मी जळगावला गेली अधिकाऱ्याकडे। मग तिथून मला तिथं अपात्र ठरवलं। त्याच्यानंतर नाशिक आयुक्ताकडे गेली, नाशिक आयुक्ताला पण मला अपात्रच ठरवलं। त्या परत सुप्रीम कोर्टात गेली औरंगाबादला, तिथं मला पण अपात्रच ठरवलं। त्याच्यानंतर मी दिल्ली हायकोर्टाला केस दाखल केली की मला खरोखर न्याय मिळालाच म्हणून आम्ही दोघी नवरा बायको आमच्या गावातले कोणी नसल्यामुळे आणि एकटा असल्यामुळे एकटाच आम्ही दोघीच फिरलो। आम्हाला न्याय मिळेल म्हणून आम्हाला परिपूर्ण विश्वास होता, म्हणून मी दिल्ली हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केस दाखल केली। तर मला खरोखर सुप्रीम कोर्टावर न्याय मिळाला आहे व याचे मी आभार। या निकालावेळी सुप्रीम कोर्टाने ग्रामीण मानसिकतेवर वास्तववादी भाष्य केलंय। एक देश म्हणून सर्व क्षेत्रात लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचं लक्ष गाठण्यासाठी जनतेचा थेट संबंध असलेली सार्वजनिक कार्यालयं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्याच्या घटनात्मक प्रयत्नांचा समावेश आहे। मात्र वास्तवतेत अशी उदाहरणं आपण साध्य केलेल्या विकासाला बाधा आणतायत। सार्वजनिक पदांवर पोहोचणाऱ्या या महिला मोठ्या संघर्षानंतर विकासाचा हा टप्पा गाठतात आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे। जमिनीच्या पातळीवरील अशा उदाहरणांचा आपण केलेल्या कोणत्याही प्रगतीवर मोठा प्रभाव पडतो। महिला मोठ्या संघर्षानंतरच अशा सार्वजनिक कार्यालयांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात, असंही खंडपीठाने म्हटलंय। सरपंच पदावरून हकालपट्टी करणं अत्यंत चुकीचं असल्याचं देखील खंडपीठाने म्हटलंय। संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः संवेदनशील होऊन पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, जेणेकरून अपीलार्थी सारख्या महिला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काम करून आपली क्षमता
सिद्ध करू शकतील अशा सूचना देखील या खंडपीठानं अधिकाऱ्यांना दिल्यात। खरं तर अनेकदा आपल्याकडे महिलांसाठी राखीव जागांवर पत्नीला उभं करून सरपंच पतीच गावचा कारभार हाकताना पाहायला मिळतात। तो मुद्दा तर वेगळाच, पण आज महिला सक्षमीकरणाचा दाखला देऊन सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय नक्कीच ऐतिहासिक म्हणावा लागेल। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।